राजमाता जिजाऊ माँसाहेब छत्रपती शिवाजी महाराज, त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, परवाच ज्यांची जयंती साजरी झाली असे छत्रपती राजर्षी शाहू महाराज, त्याचप्रमाणे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकर या थोर मान्यवरांना, या थोर व्यक्तींना प्रथम मी अभिवादन करतो, विनम्र अभिवादन करतो। आणि आज हा कार्यक्रम संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये हा त्रिवेणी असा कार्यक्रम या संस्थेच्या माध्यमातून आयोजित केलेला आहे। हे आमचं भाग्य म्हणावं लागेल, कारण गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करणं, गुणगौरव करणं हे आम्ही आज 5वं वर्ष आहे, 5 वर्ष झालं आम्ही हा कार्यक्रम घेतो। कारण आजचा हा गुणगौरव गुणवंत विद्यार्थी हा उद्याचा आपल्या देशाचा शिल्पकार आहे आणि या शिल्पकाराला घडवणं आणि त्यांच्यावर संस्कार करणं हे आपल्या नारी म्हणून, महिला म्हणून, माता म्हणून आपल्या आईचं कर्तव्य असतं आणि ती कशा प्रकारे पार पाडतात आणि त्याला मार्गदर्शन कशा प्रकारे करतात याच्यासाठी हा नारी सन्मान आम्ही या ठिकाणी कार्यक्रम घेतला आहे। दुसरं म्हणजे उद्योजकांचा कार्यक्रम, ह्याच्यासाठी सन्मान घेतला आम्ही। तर एखादा विद्यार्थी जर शिक्षणात हुशार आहे पण आर्थिकदृष्ट्या त्याला जर पुढे शिकता येत नसेल तर अशा विद्यार्थ्याला, विद्यार्थिनीला आर्थिक सहकार्य आमचे उद्योग कुणी करतं आहे का आणि जे पुढे येतात का या माध्यमातून या ठिकाणी त्यांना कळेल आणि ते उद्योजक पुढे येतील आणि हा आमचा एक उद्देश आहे। म्हणून हे त्रिवेणी असा आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे। खरंच सांगायचं तर एक उदाहरण द्यायचं म्हणलं तर राजमाता जिजाऊ माँसाहेबांनी 4 शाही असताना आदिलशाही, नवाबशाही, कुतुबशाही आणि मोगलशाही आणि त्यात इंग्रज अशा 4 शाही असतानासुद्धा आपल्या शिवबा बाळाला जे बाळकडू पाजलं ते बाळकडू असं होतं की आमचे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचीच निर्मिती केली आणि स्वतःचं स्वराज्य स्थापन केलं। जर या सगळ्या नारी एकत्र आल्या आणि हे उद्योजक एकत्र आले तर या संस्थेचं या परिसरामध्ये, पिंपरी चिंचवड शहरामध्ये चांगल्या प्रकारचं एखादी इमारत उभी राहू शकते सर्वांच्या सहकार्यातून। आणि हा आमचा खरा पुढचा उद्देश आहे। त्याचं कारण असं आहे की या इमारतीमधून आम्हाला मुलांना अभ्यासिका, ग्रंथालय आणि MPSC UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका असेल, अभ्यासक्रम वर्ग असतील, असे वेगवेगळे उद्देश आहेत आणि ते उद्देश आम्हाला त्या ठिकाणी पार करता येतील हा त्यामागचा खरा उद्देश आहे। आणि आज मी आपल्या सर्वांना आव्हान करतो की नारी शक्ती जर एकत्र आली, ही सगळी जर नारी शक्ती एकत्र आली आणि एखादं
बचत गट किंवा कुठला गट स्थापन केला तर त्याच्यातून उद्योग तुम्हाला मिळू शकतो आणि त्या उद्योगातून आर्थिक प्रगती साधू शकते आणि ह्या आर्थिक प्रगतीतूनच आपल्याला आपल्या संस्थेसाठी सुद्धा मदत होऊ शकते. आणि याचसाठी मार्गदर्शन करण्यासाठी, हे सगळं मार्गदर्शन करण्यासाठी आणि महिलासुद्धा सक्षम असायला पाहिजे. आजची परिस्थिती फार भयानक आहे. आपण बघतोय, वाचतोय पेपरमध्ये, बातम्या बघतोय. ही परिस्थिती जर बदलायची असेल त्यासाठी आम्ही कुमारी दुर्गा ब्रिगेडच्या दुर्गा मॅडम आणि अभयदादांना मार्गदर्शन करण्यासाठी एवढंच इथं बोलवलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की उद्या जर सगळे महिला एकत्र आल्या आणि एखादा संस्था जर स्थापन केली तर त्यांना त्यांच्या माध्यमातून आपल्याला उद्योग मिळेल आणि घरबसल्या उद्योगसुद्धा करता येतील आणि आपली आर्थिक प्रगती साधता येईल आणि शिक्षणाला सुद्धा मदत होईल. आणि जर एखादा कुठं अन्याय होत असेल तो महिलावरचा अन्याय कसा सोडवायचा यासाठी दुर्गा मॅडम आहेत, ते सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करतील. आणि एक आपण संकल्प करूया, आपण सर्वजण मिळून, नारी शक्ती उद्योजक, आपण सर्वजण मिळून या शहरामध्ये एक भव्य इमारत उभं करू. हा संकल्प आज आपण या ठिकाणी करू. आणि एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, महाराष्ट्र, जय होला.